माननीय बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, राजू पाटील, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, अभिजित पानसे, संदीप देशपांडे. अरे तिकडे काय करतात? हा नाही घ्या ना असं. बरे संदीप, आपण असं काय करताय? आपण या भागाचं प्रतिनिधित्व करताय दादरचे. हे सगळे प्रमुख सगळे नेते इथे आलेले आहेत. मनसेचे जे आमचे सहकारी आहेत ते इथे बहुतेक 24 वर्षांनी आलेत असं नांदगावकर मला सांगत होते. 24 वर्ष. त्यानंतर पानस्यांचा नंबर लागतो. 11 वर्षांनी ते आलेले आहेत. जयंतराव प्रथम आलेले आहेत. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजच्या घाईघाईनं बोलवलेल्या पत्रकार परिषदेचं भूमिका स्पष्ट करण्यामागचं एवढंच एक लहानसं कारण आहे. पण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं. गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांबाबत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष एक लढाई लढत आहेत. ही लढाई राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत लढतोय. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये ही लढाई सुरू झालेली आहे. त्यातून काय निष्पन्न होईल याच्याविषयी शंका आहे. आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक फार मोठा मेळावा गोरेगावला पार पडला आणि तेथे माननीय राज ठाकरे यांनी 2 मुद्दे मांडले. त्यांनी सांगितलं की मतदान करा किंवा करू नका. निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे आणि या मॅच फिक्सिंग विरुद्धच आपली ही लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीमध्ये 96 लाख बोगस मतदार आजही आहेत. म्हणजे जवळजवळ 1 कोटी. हे 1 कोटी मतदार आमच्या दृष्टीनं घुसखोरच आहेत आणि या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे. हे मी यासाठी सांगतो आहे. कालच या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात सांगितलं की आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावं मतदार यादीतून बाहेर काढू. हे देशाच्या गृहमंत्र्यांचं कालचं वक्तव्य आहे आणि या निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख हे देशाचे गृहमंत्री असतात. आमचं त्यांना आव्हान आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक यादीमध्ये घुसलेले 1 कोटी मतदार जे आहेत त्यांना तुम्ही आधी बाहेर काढा आणि या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करा. काही उदाहरणं सकाळी सुद्धा मी ऐकली आपल्या कार्यक्रमात. त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते पैठणचे आमदार विलास भुमरे यांचं. जाहीर व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की माझ्या निवडणुकीत मी 20,000 मतदार बाहेरून आणले, त्यांना मतदार केलं आणि त्याच्यामुळे मी जिंकू शकतो. याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे? एक आमदार सांगतो आहे. दुसरं म्हणजे मला वाटतं बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंचं सुद्धा फार महत्त्वाचं वक्तव्य आहे. त्या म्हणतात यापूर्वी मी लढवलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये पूर्वी बोगस आणि दुबार मतदारांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती, मात्र ती नावं कधीच कमी झाली नाहीत. अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करतात. हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात 41,000 आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात 35,000 दुबार आणि बोगस मतदार आहेत. हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत. बुलढाण्यातले एक सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त बोगस मतदार नोंदवले गेले. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीमध्ये जो त्यांचा खासदार जिंकला
हा बोगस मतदारांच्या मदतीनं जिंकलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगामध्ये घोटाळा करून हे लोक सत्तेवर येत आहेत, आलेले आहेत। मतदार याद्या पवित्र असायला पाहिजे, शुद्ध असायला पाहिजेत, यासाठी हा संघर्ष आहे। निवडणुका स्वच्छ पारदर्शक असायला पाहिजेत, यासाठी या महाराष्ट्रातले सर्व प्रमुख पक्ष सत्ताधारी वगळून लढत आहेत। 2 दिवस सातत्यानं निवडणूक आयोगाकडे बैठका झाल्या, त्यात माननीय शरद पवार साहेब होते, उद्धव ठाकरे साहेब होते, राज ठाकरे साहेब, जयंतराव दोन्ही बैठकांना उपस्थित होते, शशिकांतराव शिंदे होते, आमच्याकडले लोक होते, कॉम्रेड प्रकाश रेड्डी होते, त्यांच्या पक्षाचे लोक होते, कॉम्रेड नवले होते, समाजवादी पार्टीचे लोक, सगळे प्रमुख पक्ष उपस्थित असून आम्ही ज्या आमच्या भूमिका मांडल्या त्या मानायला ते तयार नाहीत। आणि आमच्या याद्या ह्या सदोष नाही, काय म्हणतात, निर्दोषच आहेत। खरं म्हणजे निवडणूक आयोगानं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलेलं आहे आणि ते ऐकायला तयार नसतील तर त्यांना असं एकंदरीत सगळ्यांचं एकमत असं झालेलं आहे आमच्या पक्षाचं प्रमुख की यांना दणका द्यावा लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल। मी फक्त एका वाक्यात पुढलं एक पाऊल जे आहे ते ठरलेलं सांगतो आणि त्यानंतर प्रमुख नेते बोलतील। 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्व पक्षीय विराट मोर्चा निघेल। महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, निवडणूक आयोगांना दाखवली जाईल। या मोर्चाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आम्ही त्यांना निमंत्रण देऊ। इतर जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत ते करतील आणि त्या दृष्टीनं पुढली पावलं टाकली जातील। आज ही पत्रकार परिषद फक्त तारीख जाहीर करण्यासाठी आम्ही बोलवलेली आहे। अजून एक महत्त्वाची पत्रकार परिषद होईल या सगळ्या नेत्यांसह। तर हा जो दणका आहे तो निवडणूक आयोगाला देणं गरजेचं आहे की महाराष्ट्र स्वस्थ पडलेला नाही, झोपलेला नाही, अजगराप्रमाणे पडलेला नाही। तुमचं जर आमच्या पुढे असं आव्हान उभं करणार असाल तर आव्हान स्वीकारण्याची आमची तयारी आहे। त्याच्यामुळे 1 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा दिवस असेल आणि देशाच्या लोकशाहीसाठी अशा प्रकारचा मोर्चा आम्ही दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगावर नेला होता। तेव्हा सुद्धा सर्व पक्षाचे प्रमुख नेते रस्त्यावर उतरले होते, त्यात माननीय शरद पवार साहेब सुद्धा होते, स्वतः आम्ही सगळे होतो, खासदार होते, इतर नेते होते आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मोर्चा निघेल। मी काँग्रेसचे नेते सचिन सावंत बरं आणि एक सांगतो की आज जे उपस्थित आहेत आणि जे नाहीत, जे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचा पूर्ण पाठिंबा या कार्यक्रमाला आहे, त्याने कळवलेला आहे। त्याच्यामुळे हा नाही तो नाही अशा बातम्या येऊ नयेत। प्रत्येकाशी आमची चर्चा झाली आहे, सकाळी घाई झाली आज। प्रत्येकाचा पाठिंबा या आमच्या आंदोलनाला आणि मोर्चाला आहे। मी सचिन सावंत जे आहेत आमचे त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी विनंती करतो। काँग्रेस नेते राहुल गांधीजींनी देशामध्ये ज्या पद्धतीनं वोट चोरी सुरू आहे आणि ती भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने चाललेली आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध करून दिलं होतं आणि खऱ्या अर्थानं देशाच्या तमाम जनतेचे डोळे उघडले। संविधानानं प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे आणि हा लोकशाहीसाठी मूलभूत आधार आहे आणि तो अधिकार जर तुमच्या हातून काढून घेण्याचा प्रयत्न चालला असेल तर त्याचा विरोध हा देशपातळीवर झाला पाहिजे।
आणि हे जे अंजन त्यांच्या या एकंदर उचललेल्या पावलानंतर जनतेच्या डोळ्यात त्याचबरोबर तमाम विरोधी पक्षाच्या डोळ्यात जे आलेलं आहे आणि त्याच्या अनुरूप संपूर्ण देश पातळीवरती याचा विरोध होतोय आणि महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्ष एकत्र येऊन आपण सगळेजण पाहतात की ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाचे इथे मुख्य अधिकारी त्यांच्याकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या अधिकारामध्ये निवडणुका घेतल्या जातात ते राज्य निवडणूक आयोगाचे वाघमारेजी यांच्याकडे आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो, परंतु एकंदर विरोधी पक्षाच्या मतांना या राज्य निवडणूक आयोगानं आणि निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी असतील केंद्रीय निवडणूक आयोगानं फार काही किंमत दिलेली दिसत नाही. राहुल गांधीजींनी स्वतः सांगितलं होतं त्यावेळेला की लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 41 लाख मतदार वाढले आणि पुढं अजूनही त्या ठिकाणी प्रकाशात आलं की 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये 6,55,709 मतदार वाढले. हे अभूतपूर्व वाढ आणि त्याचबरोबर इतर अनेक ज्या काही आक्षेप आहेत त्यातले काही आक्षेप पत्रकार परिषदेमध्ये इथे सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या वतीनं मांडले गेले. जयंत पाटील साहेबांनी काही मांडले आणि त्याला जे आज उत्तर दिलेलं आहे ते अतिशय संतापजनक आहे. निवडणूक आयोगानं हात झटकलेले आहेत. खऱ्या अर्थानं ही जी यादी आहे तीच आक्षेपार्ह आहे, त्याच्यामध्ये घोळ आहे. ही जी विधानसभा निवडणूक झाली ती घोळयुक्त यादीबरोबर झाली आणि त्याच्यानंतर आता 9 महिने वाढवले गेलेले आहेत. 1 जुलै 2025 पर्यंतची यादी ही निर्धारित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे, चुका आहेत आणि त्या चुकांचं निराकरण करण्याकरता संधी ही विरोधी पक्षाला दिली जात नाही. अद्यापही आम्हाला ती यादी त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही, हातात दिसलेली नाही. त्यामुळे ही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आदर्श प्रक्रिया राबवली गेली पाहिजे ती राबवली जात नाही आणि संपूर्णपणे हे लोकशाही प्रक्रियेला घातक आहे. त्यामुळे हा विरोध त्याचा करण्याकरता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा मोर्चा हा 1 नोव्हेंबरला